विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची, विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची, झेप आपल्या एकीची, झेप आपल्या एकीची, महाराष्ट्राच्या प्रगतीची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची. बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचं मुखपत्र असलेलं पतसंस्था परिवार या मासिकाला 25 वर्ष पूर्ण झाली. याचं औचित्य साधून हे जागतिक सहकाराचं वर्ष आहे आणि ज्यांनी ह्या राज्याला सहकाराची खऱ्या अर्थाने दिशा दिली ते राज्याचे माजी मुख्यमंत्री सहकार महर्षी स्वर्गवासी वसंतदादा पाटील साहेबांची जयंती 108वी. हा एकत्रित कार्यक्रम आणि रौप्य महोत्सव प्रसंगी जी स्मरणिका काढलेली आहे त्याचा प्रकाशनाचा समारंभ या ठिकाणी होणार आहे. मी प्रथम स्टेजवर बसलेले यांच्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करणार आहे की सहकार चळवळीमध्ये काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आपण वेळ काढून जावं. त्याचं सर्वस्वी सर्व क्रेडिट समोर आपण बसलेले माझे सर्व सहकारी, आपण सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या पंक्तीमध्ये पळीपळीने तेल घातलं आणि सभागृह आज तुडुंब असं या ठिकाणी. मी आजच्या समारंभाचे अध्यक्ष मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, ज्यांना सरकारने ज्यांच्यावर पुन्हा एक मोठी जबाबदारी कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देऊन गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये पूर्ण राज्यामध्ये काम करण्याचं एक व्यासपीठ उभं त्यांना करून दिलं, ते आमचे तरुण सहकारी आमदार आणि आता नामदार श्री प्रवीण भाऊ दरेकर यांच्यासाठी आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण एवढे कार्यकर्ते येणार आणि आपण जाणार नाही हा स्वभाव ज्यांच्या रक्तामध्ये नाही ते प्रवीण भाऊ या ठिकाणी हजर आहेत. या समारंभासाठी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक ज्यांनी आपल्या पूर्ण या कारकिर्दीमध्ये सहकाराला वैभव आणून दिलं, शेकडो कोटी रुपयामध्ये तोट्यामध्ये असलेली बँक शेकडो कोटी रुपयाच्या नफ्यात आणली, असे विद्याधर अनस्कर साहेब. आमचे दुसरे सहकारी मित्र, मी मस्करीने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत म्हणायचं की आमचे पहिले MBA आणि शेवटचे MBA आमदार श्री प्रसाद लाडजी, आपले बँकेचे उपाध्यक्ष, आपले सर्वांचे तरुण सहकारी श्री सिद्धार्थ कांबळेजी, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आमचे माजी अध्यक्ष सहकारी विद्यमान संचालक नंदकुमार काटकरजी, या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबई जिल्हा बँकेचे संचालक आणि माजी नगरसेवक हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री प्रकाश दरेकरजी, या ठिकाणी व्यासपीठावर आशाताई मामेडी बसलेले आहेत. ह्या
शिवसेनेच्या महाराष्ट्र सेनेच्या कार्याध्यक्ष आहेत राज्याच्या आशाताई मामेडी, आमच्या शेळकेताई ज्यांनी फार अटीतटीच्या लढाईमध्ये 5-6 महिन्यापूर्वी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने महानगर सहकारी बँकेचं नेतृत्वामध्ये त्यांनी यश संपादन केलं, ते आमच्या शेळकेताई. मी सगळ्यांची नावं घेणार नाही. आमचे सगळे बसलेले महाराष्ट्र कंझ्युमरचे आमचे अध्यक्ष आणि मुंबई बँकेचे संचालक श्री विठ्ठलराव भोसले, राज्य बँकेचे माजी सरव्यवस्थापक कर्नाड साहेब, आमचे भाऊसाहेब नितीन बनकर, सगळ्यांची नावं घेत नाही, माफ करा मला, कारण कार्यक्रम वेळेत. आणि सगळ्यांना माझं पहिलं निमंत्रण आहे, कार्यक्रम संपल्यावर जेवण ठेवलेलं आहे वर याच बिल्डिंगमध्ये, इथेच. तुम्हाला जर सांगितलं नाही तर काही लोक असेच निघून जाणार, म्हणून मी हे निमंत्रण आता देतोय आपल्याला. सर्वच मान्यवर ज्ञानदीप सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री जिजाबा पवारजी, आमचे दुसरे सहकारी शिवकृपाचे श्री वंजारी साहेब, मी आता मुंबई सहकारी बोर्डाचे अध्यक्ष अनिल गजरे, सगळ्या फेडरल संस्थांचे सर्वच अध्यक्ष सभागृहामध्ये या स्टेजवर उपस्थित आहेत. जयश्रीताई आहेत, कविताताई आहेत, या सर्वच आमच्या, मी माफ करा मला, मी सगळ्यांची नावं घेत नाही, उपस्थित सर्व स्टेजवरील सर्व मान्यवर आणि वर आणि खाली दोन्ही सभागृहामध्ये चांगली उपस्थिती दाखवणारे आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण सगळे उपस्थित झालेल्या मोठ्या संख्येने असलेल्या सर्व उपस्थित भगिनी बंधूंनो, त्याचप्रमाणे ज्यांचा उल्लेख करायला पाहिजे ते या फेडरेशनचे सर्व माझे सहकारी, पदाधिकारी, सर्व अधिकारी, कर्मचारी, त्याच्यामध्ये विठ्ठलराव वाळुंज असतील, विठ्ठलराव शितोळे असतील, प्रथम कनसे असतील, सर्वच माझे सहकारी, मी सर्वांची नावं घेत नाही, युवराज मुळूक असतील, सर्वच सर्व संचालक, सर्व उपस्थित बंधू मित्रांनो. प्रस्तावना मी लांब याच्यासाठी केली, माझ्या भाषणामध्ये लक्ष्मण अनेक वेळा जे सोबत आहेत मी त्यांचीच नावं घेत नाही अशी अनेक लोकांची तक्रार आहे माझ्याबद्दल. म्हटलं आपण आजपासून सुरुवात करूया की मॅक्झिमम लोकांची नावं आपण त्या ठिकाणी घेऊया. मला सांगायला आनंद होतोय की 25 वर्षापूर्वी दादांची जयंती होती आणि ही जी स्टेजवर सर्व सहकारी बसलेले आहेत आणि समोर खाली आणि वर सभागृहात आहे, याच मंडळींनी एकत्र येऊन दादांच्या जयंतीच्या दिवशी कुठल्याही परिस्थितीमध्ये पतसंस्थांना मार्गदर्शन करणारी एखादं मासिक काढावं, हा निर्णय त्या दिवशी घेतला. त्याला आज 25 वर्ष झाली. पूर्ण ताकदीने आपण हा पतसंस्था परिवार तुमच्या सर्व सहकार्याने आपण चालवला. दर महिन्याला 5000 लोकांपर्यंत पोहोचवला. 5000 लोकांच्या पलीकडे जाऊन सर्व शासकीय अधिकारी, सर्व डेप्युटी रजिस्ट्रार, डीडीआर, कमिशनर कार्यालयामधील सर्व अधिकारी, या मुंबई शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पोलीस स्टेशन, महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यापर्यंत सुद्धा हा अंक आपण गेली 25 वर्ष या ठिकाणी पोहोचवतो. काळ मोठा आहे आणि फार जिकरीचं काम या काळामध्ये माझ्या सहकार्यांनी सहकार्य करून केलं. त्याची या ठिकाणी मला कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही लोक हयात आहेत, काही लोक नाहीत. आणि श्री हयात असलेले आमचे सुजित रेवाळे, सुजित आलाय का? सुजित रेवाळे, प्रकाश थोरात, लोखंडे आलेत का? महेंद्र लोखंडे, महेंद्र लोखंडे, आणि जे आता हयात ते
या पतसंस्था परिवारचे प्रिंटर त्या काळातले श्री नाथन आणि नवा काळमध्ये एक पत्रकार होते श्री दत्तात्रय पोखरकर, कैलासवासी दत्तात्रय पोखरकर आणि सगळ्यांना परिचित असलेले कैलासवासी MY पठाण. या सर्वांचा नामोल्लेख मी याच्यासाठी करतो की त्यांची जर नाव नाही घेतली तर मला वाटतं ही बेमानी होईल, म्हणून मी त्यांची सगळ्यांची नावं घेतली. आणि या सर्वांच्या मदतीने सहकार्याने हा पल्ला गाठलेला आहे. बऱ्याच गोष्टी मला बोलायच्या होत्या, परंतु फार अडचणीचा कालावधी असल्यामुळे 2 डिसेंबरला राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि अजितदादा पवार साहेब असतील, आमचे बाबासाहेब पाटील असतील, भोयर साहेब असतील आणि तटकरे ताई असतील, ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलं होतं त्यांचा नाईलाज झाला आणि ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. परंतु त्यांनी जी स्मरणिका आपण आज प्रसिद्ध करतोय त्यांनी शुभ संदेश दिलेत. त्या सर्वांच्या शुभ संदेशाचा आधार घेऊन आपण हा कार्यक्रम आज यशस्वी करतो. मला हा कार्यक्रम जो ज्यांनी आपल्या अगोदर मनोरंजनाचा कार्यक्रम केला ते डॉक्टर संतोष परब, मी याही मित्राचं या ठिकाणी अभिनंदन करेल की फार जुना आमचा सहकारी, अत्यंत सुंदर असा कार्यक्रम, हळूहळू कार्यक्रमाची क्वालिटी वाढवत असलेला आणि त्यावेळेला डॉक्टर नव्हते पण आता या क्षेत्रामधला असलेला माणूस डॉक्टर झाला, हे माझ्या दृष्टीने खूप कौतुकाची बाब आहे. असा एक एक कार्यकर्ता आज तयार झालेला. सभागृहामध्ये ज्यांनी मला असेल त्या काळामधले नाही, परंतु ज्यांनी मुंबई बँकेमध्ये मला बसवलं 1993 साली पहिल्यांदा, ते मतदार या ठिकाणी मोठ्या संख्येने दिसतात. मी त्यांची या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांना असं वाटत असेल की बबनराव मधले आपण जरा वर या, मी नाही पाहिलं आपल्याला, यावर या की फार मोठ्या गोष्टी झालेल्या आहेत सहकारामध्ये. जरी माझा खूप वर्षाचा लार्सन टुब्रो पासूनचा कार्यकाळ असला तरी सुद्धा खूप काम बाकी आहे सहकाराचं. ज्या वेळेला स्मरणिका हातात पडेल त्यावेळेला आजचे जे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, आम्ही सन्नुकांदन हॉलमध्ये कार्यक्रम घेतला होता, ही सगळी मंडळी होती. आपले अध्यक्ष त्यावेळी किती तरुण होते तुम्हाला बघायला मिळते. आणि त्यावेळेला अनासकर साहेब आपल्या बँकेचे अध्यक्ष, मला वाटतं पाटील साहेब होते. 2011 साली आपण कार्यक्रम घेतला होता. जवळजवळ 2,500 कॅपॅसिटी असलेल्या सभागृहामध्ये असे सगळे चेहरे. त्यावेळेला ते राज्य बँकेचे अध्यक्ष बोलले की हे सर्व हे कसं काय तुम्हा लोकांना मुंबईकरांना जपतं. म्हणलं हीच मुंबईकरांची ख्याती आहे की आश्चर्य वाटेल की एक भारतीय जनता पक्षाचा एक तरुण आमचा सहकारी सगळ्या पक्षाच्या लोकांना सोबत घेऊन ऑल पार्टी फिक्सिंग म्हणतो आम्ही गमतीने त्याला. राजकारणामध्ये जसं असतं तसं सहकारामध्ये, आणि काय नाही, मोकळं बोलायला काय अडचण नाही. एकमेव बँक आहे, या बँकेमध्ये जे पूर्वीपासून होते, एखादा दुसरा थोडा इकडे तिकडे हल्ला असेल, सगळी टीम आजही एकोप्याने प्रवीण भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करतात. हे माझ्या दृष्टीने या राज्यातल्या 31 जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये असं चित्र नाही. आणि मला गर्वाने या मुंबईकरांचा या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे की अत्यंत ताकदीने आणि स्वाभिमानाने हा सहकार चालवला. या सभागृहामध्ये आमचे जिजाबा पवार, वंजारी साहेब 5-5 हजार कोटीच्या पतसंस्था ही मंडळी चालवतात आणि एका पतसंस्थेचं वर्किंग कॅपिटल हे 5,000 कोटीच्या पुढे असू शकतं. या देशातल्या अनेक जिल्हा बँकांपेक्षा ह्या पतपेढ्या आपल्या राज्यातल्या त्या मुंबईकरांच्या आहेत आणि अत्यंत सशक्तपणे चालवत आहेत.
तशी आम्ही फार छोटी माणसं, कुठलाही वारसा नसलेला, राजकीय वारसा नसलेला. जर राजकीय वारसा असता तर आणखी आज इथे वेगळं चित्र दिसलं असतं ताई, परंतु तसं नाहीये. आपल्या सर्वांना बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. मी मागणी पत्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून मी प्रवीण भाऊंकडे देणार आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने, एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही, शासनाचे प्रतिनिधी म्हणून. कारण असा एक माणूस माझ्याकडे आहे आज रोजी की सांगितलेलं काम जीवाच्या पलीकडे जाऊन पूर्ण करणारा एक हुकमी एक्का माझ्या बरोबर आहे, ते प्रवीण दरेकर. मी त्यांच्यावर या पतसंस्थांची, आपल्या विषयांची मी जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या सोबत समोर मी देणार आहे. आणि एकच मागणी आहे माझी. आता माझ्या मागण्या, पतसंस्थांच्या अडचणी, अमुक तमुक, मी त्या काही बोलणार नाही. माझ्या मागणी पत्रामध्ये सुद्धा एकच मागणी मी मागितलेली आहे. अनास्कर साहेब, कर्नाड साहेब, आपण सर्व विद्वान मंडळी आहात. मी आपल्या समोर सांगू इच्छितो की पतसंस्था असेल, नागरी बँका असतील किंवा जिल्हा बँका असेल किंवा सॅलरी अर्नर असेल, या सर्व सेक्टरमध्ये, आणि आता प्रामुख्याने जो कार्यक्रम आहे पतसंस्थांचा, सर्व कुठूनही फिरून आला, हे विशेष सर्कल फिरून आला, तुम्ही थकीत कर्जाची वसुली हा एकमेव कार्यक्रम आपल्यासमोर आहे. मार्जा पुढे दुसरा कुठलाही विषय नाही. आणि तो विषयाला शेवट करण्याचं काम आपल्या सर्वांच्या ताकदीने प्रवीण भाऊच करू शकतात. आणि हे मी आपल्या सर्वांच्या सांगतो. माझी विनंती अशी आहे की जसं निवडणुकीसाठी कालपर्यंत प्राधिकरण नव्हतं राज्यामध्ये, ज्यावेळी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेला निवडणूक प्राधिकरण आपल्या राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये त्या राज्याने अस्तित्वात आणलं. थकीत कर्जाची वसुली करणारं प्राधिकरण ही माझी 2019 पासूनची सरकारकडे मागणी आहे, माझी लेखी मागणी आहे. चर्चेलाही वेळ सरकार देऊ शकलेलं नाही. आणि आज सर्वांच्या साक्षीमध्ये एका हुकमी एक्क्याला मी अडचणीत आणण्याचा आज या ठिकाणी संधी साधलेली आहे. आणि काय नाही, भरपूर काम करायचं. आज आपल्याला माझ्याकडे जी आकडेवारी आहे शासनाची, ऐकून आश्चर्य वाटेल. या राज्यामध्ये 15,000च्या पर्यंत ह्या अशा पतसंस्था आहेत. कोडेर साहेब, नागरी सहकारी पतसंस्था, 6,000च्या दरम्यान सॅलरी अर्नर पतसंस्था आहे. या 15,000 पतसंस्थांपैकी यांनी जे कर्ज वाटलेलं आहे या पतसंस्थांनी, या आकडेवारी जर आपण नीट ऐकली आणि वाचली तर आपल्या लक्षात येईल. एक्झॅक्ट आकडा सांगतो. 2023 शासनाची पुस्तिका माझ्या हातात आहे, महाराष्ट्र शासनाने पब्लिश केलेली, आणि ती आकडेवारी माझ्या समोर आहे. पतसंस्थांची 31 मार्च 2023 रोजी 14,068 कोटी अशी संख्या होती. ठेवींची जमा केलेली रक्कम साधारण, मी आकडे घेत नाही, 15,000 कोटी होती. सभासदांची भागाची रक्कम 3,600 कोटी होती. सभासदांना वाटलेल्या कर्जापैकी येणे कर्ज रक्कम ही 17,500 कोटी रुपयांची होती. याच्यापैकी 6,000 कोटी रुपये 2023 साली थकीत होते. आणि 14,068 पैकी जवळजवळ 4,500 पतसंस्था ह्या तोट्यात आहेत. नफा झाला नाही, त्याच्यामुळे तरतुदी करता आल्या नाही. तरतुदी न केल्यामुळे त्या संस्था अडचणीत आल्या. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, शासनाचं दुर्लक्ष ज्याच्यात झालेलं आहे
कोविडच्या काळामध्ये ज्या पतसंस्थांनी अगोदरच्या काळामध्ये टॅक्सी आणि ऑटो रिक्षावर कर्ज दिलं होतं, जे त्या कोविडच्या अगोदर नियमितपणे वसूल होत होतं, कोविड नंतर 90% पेक्षा जास्त या वाहनावरचं कर्ज थकीत झालं आणि आज राज्यामध्ये सगळ्या पतसंस्था अडचणीत आल्या. मला या ठिकाणी प्रवीण भाऊ, हे आपल्याला मी जाणीवपूर्वक सांगतो, आपल्याला हे माहीत आहे तरी सांगतो, काल परवा आपल्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, राज्य सरकारने राज्यातल्या 3 जिल्हा मध्यवर्ती बँकांना 827 कोटी रुपये शेअर कॅपिटलद्वारे देण्याची मदत करण्याचं आव्हान करून 3 जिल्हा मध्यवर्ती बँकांना अपलिफ्ट करण्यासाठी सरकारने मदत केली. पतसंस्थाचा एवढा असा जीव आहे की मला आकडा नक्की माहित नाही, परंतु हे 1000 कोटी सुद्धा याला लागणार नाही राज्यातल्या पतसंस्थांसाठी. नागरी सहकारी बँकांच्या प्लॅटफॉर्मवर आपण वेगळं बोलू, सॅप मध्ये असलेल्या या राज्यातल्या नागरी सहकारी बँकांना सुद्धा शेअर कॅपिटलद्वारे सरकारने मदत करावी असा अहवाल अनास्कर साहेबांनी या राज्य सरकारला दिलेला आहे. प्रश्न पेंडिंग आहे. मी आपल्या सर्वांच्या समक्ष प्रवीण भाऊंना विनंती करेन, आपल्याला युद्ध पातळीवर हे काम करा. मला तुमच्या कामाची झेप माहिती आहे, मला झेप माहिती आहे कामाची. आता प्रश्न असा आहे की हे काम कोणी करायचं? राज्य सहकारी संघ आमचा अडचणीत आला होता. राज्य सहकारी संघाची शिक्षण निधी बंद करण्यात आला होता. पूर्ण उत्पन्नाचं स्तोत्र बंद झालं होतं. सर्व राज्यातल्या सहकारामधल्या काम करणाऱ्या माझ्यासहित सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं, या संघाला पुन्हा वैभवाचे दिवस आणायचे असतील, ज्या नेत्यांना आपण हार घातले, पुष्प घातले, त्यांना वंदन केलं, त्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर राज्य सहकारी संघाला शिक्षण निधी पुन्हा मिळवून देण्यासाठी या राज्यात एकच माणूस आहे, त्याचं नाव प्रवीण दरेकर. मग असं सर्व लक्षात आलं. परवा हॉकी, मुंबई हॉकी बॉक्सिंग असोसिएशन, याच्यामध्ये ते काय बॉक्सर नाहीये, परंतु त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना असं वाटलं की वर्षानुवर्ष जे प्रश्न खितपत पडले, हे राज्यामध्ये कोण आहे आता की जो राज्य सरकारकडे हिमतीने जाऊन हा प्रश्न तडीस नेऊ शकतो? तो माणूस, आपला माणूस, अध्यक्ष असलेला माणूस अध्यक्ष झाला. ही राज्यातली आज निकड, आज माझ्यासारख्या सुद्धा कार्यकर्ते, जेवढे प्रश्न आहेत माझ्या सभागृहामध्ये, बँकेच्या सभागृहामध्ये तर 3 आमदार आहेत. मला माहित नाही तुम्ही का त्या MCA मध्ये गेला नाही, मला माहित नाही, परंतु मला बरं वाटलं होतं. म्हणजे तुम्ही तिथे गेला म्हणजे इकडे आम्हाला मार्ग मोकळा होईल की प्रसाद लाड अध्यक्ष होण्याची आणि प्रवीण भाऊंना जबाबदारी दिली होती, पण मला माहित नाही काय झालं, मी फार माहिती घेतली. असो, एनिवे, खूप चांगली सहकाराला चांगले दिवस आहे. मी तुम्हाला आज मी सांगतो प्रामाणिकपणे, सहकाराचं भविष्य अत्यंत चांगलं आहे. जे प्रश्न पेंडिंग या राज्यामध्ये सहकाराच्या विषय आहे ते तडीस नेणारा आणि असा पत्ता आहे, हा कुठल्याही पानामध्ये फिट बसतो. यांना कुठलाही पक्षविक्ष काय वर्ज्य नाही. कुठल्याही पक्षाचा माणसाचा माणूस आला की त्याला मदत करणारा, प्रत्येक अधिकाऱ्याला सांगणार की हा माझा घरातला माणूस आहे, मी तुम्हाला कधी काम सांगितलं नाही, एवढं काम व्हायला पाहिजे. तेव्हा आमचे रवींद्र पवार आले ना या ठिकाणी, राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या पक्षाचे, ते मला बोलले की एकमेव माणूस तुमचा आहे या राज्यामध्ये की ज्या माणसाकडे, पॉलिटिशियनकडे गेल्यानंतर हा माणूस माझा प्रश्न सोडवेल अशी मानसिकता करून देणारा माणूस आपला अध्यक्ष आहे. हे गुणगान मी याच्यासाठी जातोय की याच्यावर माझ्या टाकलेल्या प्रश्नाला वजन यायला पाहिजे. ते बोलायचे ना, राजकीय लोक बोलतात की बाबा निवडणुकीत तर नव्हता, निवडून आल्यानंतर हार घालायला कसा आला.
त्या हारामध्ये खूप असती मागणी असते की मी हार घातलाय लक्ष ठेवा माझ्या. तसा माझा प्रकार नाही. हे आपले मुवमेंटसाठी आहे. आणि आशाताई तुम्ही आता शिंदे साहेबांबरोबर आहात, सहकारामध्ये आहात, चांगलं काम करतायत सगळ्यांनी. आमच्या ताई शेळके ताई आहेत, आमची सगळी जुनी मंडळी मी जाणीवपूर्वक आठवण केलेली आहे. आणि मला वाटतं हे मगाशी आपले अधिकारी आले होते, सॉरी लवेकर साहेब, आपला एक प्रतिनिधी तरी या ठिकाणी. मी तुम्हाला सॅल्यूट करतो तुम्ही आल्याबद्दल. आणि शासकीय अधिकाऱ्यांनी आले तर लोकांना थोडं बरं वाटतं. म्हणजे पोलीस स्टेशन असतं त्याच्यामध्ये 40-50 लोक असतात आणि 5 लाख लोकांना कंट्रोल करत असतात. बरोबर ना? काय मोठी जादू आहे त्यांच्याकडे. तसं एक अधिकारी कार्यक्रमाला आला की कार्यकर्त्यांना वाटलं की आपला ऐकणारा कोणतरी माणूस. हरकत नाही, मी जे आलेले नाहीत काही कारण असू शकतात, परंतु आपलं मी अभिनंदन करेल, आपल्याला आभार मानेल. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी आपल्या सर्वांच्या साक्षीने हे जे पत्र आहे, हे मागणी पत्र मी प्रथम प्रवीण भाऊंकडे मी सुपूर्द करणार आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की पतसंस्था परिवार या कार्यक्रमाच्या दिवशी या राज्याचा गरिबांचा कैवारी, या राज्याचा खऱ्या अर्थाने छोट्या कार्यकर्त्याला साथ देणारा, त्यांच्या पाठीवर हात टाकणारा, तू पळ पुढे, तू पुढे पळ, मी तुझ्या पाठीमागे सांगणारा सहकार श्री वसंतदादा पाटील साहेबांच्या 108व्या जयंतीच्या निमित्ताने आज पतसंस्थांना भविष्यातले आणखी चांगले दिवस येतील या स्वार्थ हेतूने मी प्रवीण भाऊंना हे पत्र देणार आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि मी माझं भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.